लाडकी बहिणीला लाडक्यातून दोन आनंदाच्या बातम्या तुमच्यासाठी आलेल्या आहेत. बघा 17वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात त्याच्यासाठी हा तुमचा गुरुदाता मोठ्या लेवलला झटत आहे, झगडत आहे आणि त्याचा तुम्हाला या ठिकाणी चांगला फायदा पण होणार आहे. लाडक्यातून बघा तुम्हाला उद्या या ठिकाणी मी कन्फर्म डेट सांगणार आहे, कारण की आज अदिती तटकरे मॅडम यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांच्या पीए सोबत पण या ठिकाणी बोलणं झालेलं आहे आणि तुम्हाला मी पुराव्यासहित उद्याच्या सकाळच्या लेक्चरमध्ये मी डेट दाखवणार आहे, कारण की त्यांनी सांगितलेलं आहे की थोड्या वेळात मी तुम्हाला चौकशी करून सांगते किंवा त्यांचे जे गोष्टी आहेत त्या सगळ्या बघून त्या ठिकाणी डेट त्या सांगणार आहेत. तर लाडक्यातून बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर तुम्हाला मी डेट सांगणार आहे. उद्याच्या सकाळच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ती डेट सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी आता टेन्शन घ्यायचं बंद करायचं आहे आणि उद्या तुम्हाला मी त्याबद्दल सांगणार आहे. त्याचबरोबर अजून एक आनंदाची बातमी लाडक्यांना आलेली आहे, ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तर लाडक्यांना बघा कोणत्या अशा महिला आहेत ज्यांना हा 17वा हप्ता भेटणार आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि डेट पण लाडक्यांना काळजी करू नका, जवळचीच डेट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे, काळजी करायची गरज नाहीये. तर उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी होतील, म्हणजे त्या मला सांगितलेलं आहे त्यांनी की काय काय स्वरूपात कशा स्वरूपात असणार आहे ते मग मी तुम्हाला उद्याच्या सकाळच्या लेक्चरला सांगणार आहे. लाडक्यांनो बघा अजितदादा पवार यांच्याशी पण या ठिकाणी संपर्क साधत आहे, त्याचबरोबर अदिती तटकरे मॅडम यांच्याशी संपर्क साधत आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या सगळ्या बरोबर संबंध या ठिकाणी मी या ठिकाणी भेट घेऊन या ठिकाणी त्यांना पण सगळ्या गोष्टी सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाची मी या ठिकाणी मी धडपड म्हणू शकतात किंवा काय म्हणत असेल तुम्हाला ते म्हणू शकतात, ती करत आहे. तुम्हाला वाटलंच तर सपोर्ट करत जा, नाही वाटलं तर नाही व्हिडिओ बघितले तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. चला आता वेळ वाघायचा व्हिडिओला सुरुवात करूया. 17वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, या कोणत्या महिला आहेत त्यांना हा 17वा हप्ता भेटणार आहे आणि बघा 17वा 18वा हप्ता एकत्र भेटणार का, ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर यावेळेस तर लाडक्यांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी जी आर एकाच हप्त्यात आलेला आहे, तो म्हणजे 17व्या हप्त्याचा जी आर आलेला आहे, 18व्या हप्त्याचा जी आर आलेला नाहीये. पण या ठिकाणी आपण मागणी करत आहोत. आदिती मॅडमला पण मी या ठिकाणी तीच मागणी करणार आहे. थोड्या वेळ त्यांना या ठिकाणी बोलणार आहे मी त्याच्या संदर्भात. व्हॉट्सअपवर त्यांना मी डायरेक्ट मेसेज करणार आहे की आम्हाला 17वा 18वा हप्ता एकत्र टाकला तर खूप चांगलं होणार आहे. तर लाडक्यांनो तुम्हाला असं वाटतंय का की बाबा या ठिकाणी 17वा 18वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि हा तुमचा लाडका दादा बघा महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे. महिला आपल्या ज्या आहेत लाडक्या बहिणी योजनेच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी हा बुलंद आवाज तुमचा ट्रिक्स गुरु जातो, तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे, काळजी करायची गरज नसणार आहे. काळजी करू नका. आता कोणाला हप्ता मिळणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे, वाटप तारीख काय असणार आहे ते पण तुम्हाला उद्याच्या सकाळच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे, काळजी करायची गरज नाही. चला आता वेळ व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली लाडक्यांनो एक दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला दाखवायला ती म्हणजे पीएम आवास योजना, ज्याला घरकुल योजना पण आपण म्हणू शकतो. तर लाडक्यांनो एक सोपा तुम्हाला छोटा प्रश्न विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही या ठिकाणी घरकुल योजनेला फॉर्म भरला आहे का. बघा घरकुल योजना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही ठिकाणी ग्रामीण योजना, त्याला ग्रामीण घरकुल योजना म्हणजे ग्रामीण भागामध्ये तुम्हाला घर मिळू शकते किंवा शहरी भागात राहत असाल तर शहरी भागात पण भेटते आणि म्हाडाच्या पण काही काही स्कीम निघत असतात, त्या म्हाडाच्या स्कीमनुसार पण तुम्हाला घरकुल भेटत असतं. फ्लॅट पण बऱ्याच ठिकाणी भेटत असतात, ते लॉटरी पण लागतात, लॉटरी निघत असते, त्या लॉटरीनुसार पण तुम्हाला या ठिकाणी फ्लॅट वगैरे पण भेटतात शहरी भागामध्ये. तर लाडक्यांनो तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ह्या घरकुल योजनेला तुम्ही सहभागी झाला आहात का. तुम्ही जर गरीब असताल, जे पात्रता वगैरे तुम्हाला सगळं सांगतो, कारण की बघा या ठिकाणी 2025-26 हा जो वर्ष असणार आता बघा 25 पूर्ण आता डिसेंबर महिना चालू म्हणजे संपलेला आहे, त्याच्यानंतर 2026 पर्यंत ही घरकुल योजना चालू असणार आहे आणि जवळजवळ बघा 13,29,000 नवीन या ठिकाणी बघा 13,29,678 घरांची घोषणा झालेली आहे, नवीन घर. परत लाडक्यांनो बघा आणि मागील 6,37,089 घरांचे विस्तार झालेला आहे आणि एकूण जर एका वर्षामध्ये जर बघितलं तर 19,66,767 म्हणजे जवळजवळ 20 लाख या ठिकाणी घर वाटपाचा कार्यक्रम असणार आहे लाडक्यांनो. 2025-2026 ह्या एक पूर्ण वर्षामध्ये एवढं हे सगळं होणार आहे. तर लाडक्यांनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, कुणाकुणाला घरकुल पाहिजे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. घरकुल जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की एक मोठी बातमी समोर आली आणि हप्ते वेगवेगळे आणि बऱ्याच वेळेस बघा 2025 मध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच याद्या पण लागलेल्या आहेत. असं नाही की आता सुरू झाली, आता जवळ 5-6 महिन्यापासून ही योजना चालू झाली, म्हणजे हे वाटप पण सुरू झालेलं आहे, याच्या याद्या पण लागायला सुरू झालेल्या आहेत. तर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला का कमेंट बॉक्स सांगायचं आहे.
तर बघा खूप महत्वाची ही PM आवास योजना आहे. त्याच्यामध्ये किती घरं मंजूर झाले ते तुम्हाला मी सांगितलं, जवळजवळ 20 लाख या ठिकाणी घरं मंजूर झालेले आहेत. कोणाला घर मिळणार तर हे पण तुम्हाला मी सांगत आहे. ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये दोन्ही ठिकाणी पण तुम्हाला घरं भेटतात आणि त्याचबरोबर म्हाडानुसार पण तुम्हाला घरं भेटतात. म्हाडाची स्कीम वेगळी असते. आता ही घरकुल PM आवास योजनेची स्कीम सांगतो. याचबरोबर अजून भरपूर साऱ्या योजना आहेत लाडकेतनो. तर तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमच्या नावावर काही जमीन वगैरे आहे का छोटी फार एक, ज्याच्यामध्ये तुम्ही घर बांधू शकता? जर जमीन असेल तरी पण तुम्हाला या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात आणि त्या जमीन भेटण्यासाठी पण योजना आहेत लाडकेतनो. त्याच्यामुळे ज्या अशा कोणी लाडक्याताई आहेत ज्या गरीब आहेत, दुसऱ्याच्या घरामध्ये राहतात किंवा हातावर पोट ज्यांचं आहे, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, अशा लाडक्याताईंना या ठिकाणी ही घरकुल योजनेचा चांगला फायदा होणार आहे. तर लाडक्याताईंना सगळं सांगतो, काळजी करू नका. पात्रता काय असणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर कागदपत्र काय काय लागणार आहेत, फॉर्म कसा भरायचा हे सगळं सांगतो लाडक्याताईंनो. तर लाडक्याताईंनो तरी पण तुम्हाला छोटा प्रश्न विचारतो, हे घरकुलवर एक व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहे का? त्याच्यामध्ये मी सर्व सांगतो की कशा स्वरूपात योजना आहे, किती घरं मंजूर झाले आहेत, पात्रता काय असणार आहे तुमची, काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडावं लागतील, कधीपर्यंत हे तुम्हाला घर भेटणार आहेत किंवा काय कधीपर्यंत तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत, हे सगळं सांगतो. बघा 1-1.5 लाखापर्यंत जवळ तुम्हाला अकाउंटला पैसे येतात. मोठी चांगली स्कीम आहे आणि बऱ्याच म्हणजे 20 लाखापर्यंत, म्हणजे विचार करा खूप मोठ्या लेवलला घर वाटप चालू आहे. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं तुम्हाला घरकुल योजनेबद्दल व्हिडिओ हवा आहे का. व्हिडिओ जर हवा असेल तर तुम्हाला उद्याच्या ह्याच्यामध्ये तो व्हिडिओ मी बनवून टाकतो. चला आता एक महत्त्वाची अजून एक बातमी तुम्हाला दाखवायला, तो म्हणजे 17वा हप्ता वाटप आता होणार आहे. त्याची तारीख उद्यापर्यंत मी तुम्हाला सकाळच्या लेक्चरमध्ये सांगतो. तर 17वा हप्ता कुणाला मिळणार आहे हे तुम्हाला मी सांगत आहे. 16वा हप्ता ज्यांना मिळालेला आहे, बघा लाडक्याताईंनो 16वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का? आणि दुसरी गोष्ट, डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. खूप महत्वाचे लाडक्याताईंनो, डीबीटी हे ऍक्टिव्ह प्रत्येक वर्षाला या ठिकाणी रिन्यूअल लागतं किंवा काही वेळेस तुमचे डॉक्युमेंट वगैरे, पॅन कार्ड वगैरे चेंज होत असेल किंवा आधार कार्ड चेंज होत असेल, मोबाईल नंबर चेंज होत असेल, त्यावेळेस पण ते डिॲक्टिव्ह होतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला ऍक्टिव्ह करून घेणं खूप गरजेचं आहे. डीबीटी ऍक्टिव्ह करायचं आहे. डीबीटी त्याला काही ठिकाणी बँकेचे KYC म्हणतील, काही वेगवेगळे नाव आहेत त्याच्यामध्ये, पण डीबीटी हे त्याला म्हणतात. सरकारचे पैसे तुमच्या अकाउंटला येण्याच्या प्रोसेसला डीबीटी, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, हे डीबीटी असणं खूप गरजेचं आहे लाडक्याताईंनो. ते तुम्ही करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर KYC पूर्ण केली असेल किंवा नसेल, 17व्या हप्त्याला टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी वारंवार सांगतो, काळजी करू नका. 17व्या हप्त्यात तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहे. पण रेशन कार्डवर 2च महिला लाभ असणार पाहिजेत. ही खूप महत्वाची कंडिशन आहे लाडक्याताईंनो. जर तुमचे 2च लाडक्या बहिणी असतील तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. आणि 17वा हप्ता 100% भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाहीये. आदिती तटकरे मॅडम, परत सांगतोय, आदिती तटकरे मॅडम ज्या आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत, त्यांच्याबरोबर डायरेक्ट आज माझं बोलणं झालेलं आहे. त्यांच्या PA सोबत पण या ठिकाणी माझे बोलणं झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे PAनी पण मला अजून एक नंबर दिला होता त्या सरांचा, जे हे वितरण करतात, त्यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे. तर जवळजवळ 2 ते 3 महत्त्वाच्या व्यक्तीसोबत आज माझं बोलणं झालेलं आहे. हा गुरुदादा फक्त व्हिडिओ बनवत नाही. लाडक्याताई, बऱ्याच लाडक्याताईंना वाटत असेल किंवा दररोज व्हिडिओ बनवून काय होतंय, पुढे काहीतरी होतंय का? तर लाडक्याताईंनो बघा, तुमच्यासाठी या ठिकाणी मी झटत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी या ठिकाणी विचारपूस करत आहे. लाडक्याताईंनो बघा, सगळ्यात सुरुवातीला आपल्या हे चॅनलवर ही मी माहिती देणार आहे. ही माहिती अजून कुठंच बाहेर आलेली नाही, परत सांगतोय. त्याच्यामुळे सर्वांनी उद्याच्या सकाळच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. मी आज संध्याकाळपर्यंत ते सांगणार आहेत. संध्याकाळी, त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ आजचा उशिरा घेतला. संध्याकाळपर्यंत ते सांगतील. संध्याकाळी सांगितल्यानंतर म्हणजे अजून थोड्या वेळात अजून 10-11 पर्यंत सांगतील. ते झाल्यानंतर किंवा उद्या सकाळच्या लवकर ते सांगतील. ते झाल्यानंतर तुम्हाला मी सकाळच्या लेक्चरमध्ये ती डेट सांगणार आहे. चला थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.